फलटण जिल्हा सातारा येथील जिल्हा उपरुग्णालयातील एका उच्च शिक्षित महिला डॉक्टरने स्थानिक पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी भाजपा पक्षातील काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या सततच्या छळामुळे व अत्याचारामुळे कंटाळून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये महाराष्ट्र प्रदेश NSUI च्या वतीने निदर्शने करण्यात आली। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश NSIU चे उपाध्यक्ष संकेत कुलट व अमरावती जिल्हा NSUI चे अध्यक्ष सर्वेश खांडे यांनी केली। महाराष्ट्रातील फलटण येथे डॉक्टर संपदाताई मुंडे यांनी आत्महत्या केली व आत्महत्या करत असताना त्यांनी त्यांच्या हातावर या प्रकारे त्यांच्या दोषींचे नाव लिहिलेले आहे। त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेलं आहे की PSI बदने यांनी त्यांच्यावर अत्याचार केला। त्याच्यानंतर BJPशी संबंधित एका नेत्याच्या PAचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता। याच्या अत्याचाराला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे। राज्याचे गृहमंत्री हे BJPचेच आहेत आणि यांच्या काळात जर महिलांवर आणि डॉक्टरवर जे देवाचं रूप डॉक्टरांना मानले जाते यांच्यावर जर असा अन्याय होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना नाही आहे। याच्याला संपूर्ण जबाबदार हे गृहमंत्री ठरतात, कारण की त्यांची निष्क्रियता ठरते। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा हीच आम्ही मागणी NSIतर्फे करत आहोत। ते पूर्ण नाही झालेच येणाऱ्या काळात जे डिसेंबर महिन्यात की नोव्हेंबर महिन्यात आपल्या नागपूरला अधिवेशन होणार आहे त्याच्यावर मोठा मोर्चा नेण्यात येणार आहे। आमचं आम्ही डायरेक्ट डिक्लेअर नाही करत, परंतु त्याच्यावर आम्ही राबवणार आहोत। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेली घटना संपदाताई मुंडे यांच्यावर दोन निष्पाप यांनी अत्याचार केलेला आहे। त्यांना न्याय मिळाला पाहिजे संपदाताईंना। आणि गृहमंत्री पण BJPचे आहे। गृहमंत्र्यांनी एक तर मुख्यमंत्रीपद सांभाळावं नाही तर गृहमंत्रीपद सांभाळावं नाही, त्यांनी अन्यथा राजीनामा द्यावा। या गोष्टीचा दोन्ही पदाचा तरी राजीनामा दिलाच पाहिजे। We want justice. We want justice. सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरतं पाय